नमस्कार. ठाणे जिल्हा उपनिबंधक कार्यालय आणि ठाणे जिल्हा सर्टिफाईड ऑडिटर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 22 मे 2024 रोजी वसंतराव नाईक सभागृह ठाणे येथे ठाणे जिल्ह्यातील सर्व प्रमाणित लेखापरीक्षकांसाठी एक प्रशिक्षण शिबिर याचं आयोजन संयुक्त विद्यमानं केलेलं आहे. या प्रशिक्षणाचा मुख्य हेतू की जे नवीन लेखापरीक्षक यावर्षी पॅनलमध्ये ॲड झालेले आहेत त्यांना माहिती मिळावी, लेखापरीक्षण अहवाल कसे करावे, त्याच्यामधल्या महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत, लेखापरीक्षकांची जबाबदाऱ्या काय, कर्तव्य काय, त्यांचे हक्क काय, या सर्वांची जाणीव त्यांना व्हावी. लेखापरीक्षण अहवालात किंवा सोसायट्यांच्या आता ताळेबंद पत्रकामध्ये मागच्या 2 वर्षापासून नव्याने ॲड झालेले विषय म्हणजे इन्कम टॅक्स, TDS आणि GST ह्यांचं आपण वर्गवारी याचं काम कसं करावं, या समस्या कशा, हे सगळे प्रश्न कसे सोडवावे या संदर्भाची अत्यंत बहुमोल माहिती आपल्याला जे वक्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत त्यांच्याकडनं मिळणार आहे. तसंच लेखापरीक्षकांच्या ज्या काही समस्या आहेत, तो लेखापरीक्षक नवीन असो की जुना असो, त्यांना समस्या या आहेतच कामाच्या बाबतीतल्या. तर ह्या स्वरूपाच्या ह्या लेखापरीक्षकांच्या समस्या प्रातिनिधिक स्वरूपात ह्या क्षेत्रातले जी मान्यवर व्यक्ती आहेत किंवा जे सर्वसामान्य लेखापरीक्षक आहेत त्यांच्याकडनं त्यांच्या समस्या, त्यांना काय अडचणी होत आहेत, काम करताना काय प्रॉब्लेम येत आहेत, याची एक प्रश्नावली करून ती प्रश्नावली यापूर्वीच उपनिबंधक कार्यालय किंवा जे ठाणे जिल्ह्याचे उपनिबंधक आहेत किशोर मांडे साहेब त्यांच्याकडे गेलेली आहे आणि त्यांनी ह्या सर्वावर लेखापरीक्षकांना सर्वतोपरी सहाय्य करायचं आश्वासन दिलेलं आहे. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही मीटिंग 10 तारखेला झाली होती आणि त्याच्यातच ह्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम आपण करावा अशी उपनिबंधक साहेबांची एवढी तगमग, एवढी धडपड आणि लेखापरीक्षकांचा पूर्ण सहकार्य त्यांचं घेऊन त्यांच्याबरोबर काम करण्याची त्यांनी जी तयारी दाखवली त्याच्यापासून प्रेरणा घेऊन फक्त 12 दिवसाच्या अवधीमध्ये आमचे जे कार्यकर्ते आहेत, ठाणे जिल्हा ऑडिटर्स असोसिएशनचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांनी अथक परिश्रम करून हा कार्यक्रम मूर्त स्वरूपात 22 तारखेला यशस्वी करण्यासाठी चंग बांधलेला आहे. स्वतःचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ न देता कार्यकर्ते या कामासाठी आपला बहुमूल्य वेळ देत आहेत. तर माझी ठाणे जिल्ह्यातील सर्व ऑडिटर्स बांधवांना, भगिनींना ही नम्र विनंती आहे की कल्याण, डोंबिवली, ठाणा, कळवा, नवी मुंबई, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर, टिटवाळा, शहापूर या सर्व प्रभागातील लेखापरीक्षक बांधवांनी या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावं, आपलं कौशल्य वाढवावं, आपलं ज्ञान वाढवावं. जे जुने ऑडिटर्स आहेत त्यांनी स्वतःला अपडेट करण्यासाठी या प्रशिक्षणाकडे पाहावं. जे नवीन ऑडिटर्स आत्ता पॅनलमध्ये आलेले आहेत ज्यांच्याकडे अनुभवाची कमतरता आहे, तर अशा प्रकारच्या प्रशिक्षणपर कार्यक्रमातून आपलं कौशल्य वाढवण्यासाठी ही संधी जी मिळालेली आहे ती संधी त्यांनी दोन्ही हाताने स्वीकृत करावी आणि या कार्यक्रमास उपस्थित राहावं. मित्रांनो, या कार्यक्रमासाठी आपले सहकार आयुक्त शैलेशजी कोथमिरे साहेब उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. डिव्हिजनल जॉईंट रजिस्ट्रार ज्यांच्या आधिपत्याखाली 5 जिल्हे ठाणे जिल्ह्याशी संलग्न असलेले 5 जिल्हे येतात, असे डिव्हिजनल जॉईंट रजिस्ट्रार मिलिंद भालेरावजी, तसेच निवृत्त आयुक्त सहकार आयुक्त श्री तानाजी कवडे साहेब यांचं बहुमोल मार्गदर्शन आपल्याला या कार्यक्रमात मिळणार आहे. तसेच कल्याण तालुका, अंबरनाथ तालुका ह्या अशा जे तालुके आहेत मग ठाणे जिल्ह्यातले, त्या तालुक्यातले जे उपनिबंधक आहेत अशा सर्व उपनिबंधकांची उपस्थिती या कार्यक्रमाला आहे आणि यांचं मार्गदर्शन देखील आपल्याला मिळणार आहे. आपल्या प्रातिनिधिक ज्या काही समस्या आहेत त्या समस्या आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये संपूर्ण त्या समस्यांचं समाधान आपल्याला मिळणार आहे. त्याच्यावरती काय उपाययोजना करावी याचा विचार विनिमय होणार आहे आणि आपल्या समस्यांची सोडवणूक करण्याची ग्वाही आपल्याला आपल्या उपनिबंधक साहेबांनी दिलेली आहे. तर मित्रांनो, ही सुवर्ण संधी सोडू नका. त्वरित आपलं नाव नोंदणी करा, रजिस्ट्रेशन करा आणि या शिबिराला बहुसंख्येने उपस्थित राहा अशी विनंती मी ठाणे जिल्हा ऑडिटर्स असोसिएशन आणि उपनिबंधक कार्यालय यांचा प्रतिनिधी, यांचा व्हॉलेंटियर, यांचा प्रवक्ता या नात्याने मी अशोक कुलकर्णी आपणा सर्वांना विनंती करतो की या कार्यक्रमासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय सहकार.